हॅलो हॅलो संतोष बुवा मंगेश बिरकाले बोलतोय। दोन शब्द जर ऐका, जरी आपण मित्र असलो तरी प्रतिस्पर्धी आहोत। बुवा हा गाव माझा आहे। ह्या गावात वसंत गोयल मंगेशनी अनेक वर्षी शाखा चालवली। ह्याच आता घर नवीन झालंय, पहिली ओटी होती, ह्या ओटीवरच झोपायचो मी। दोन दोन तीन तीन दिवस इथं आमचे सीताराम भाऊ असतील, आमचे मास्तर असतील, दादा असतील, आमचे ढोलकीवाले, इथं अनेक कलावंत आहेत, रसिक आहेत, श्रोते आहेत, वाचक आहेत। बुवा तुम्ही आता म्हणालात की असा प्रेक्षक मी पहिल्यांदा पाहिलाय, असा प्रेक्षक मी पहिल्यांदा पाहिलाय। तुमची साखर चौथीच्या दिवशी वसंत भोईरांबरोबर बारी झाली वरसगावला। माझा संच होता रायगडचा राजा विरांवर नाच मंडळ तिचे। त्यावेळी हे शब्द वापरले की असा पब्लिक मी पहिल्यांदा पाहिलाय। मग प्रत्येक ठिकाणी हेच आहे काय? बुवा योगेश बुवा आहे, अजून राजेश शिंदेची गाठ व्हायची बाकी आहे। हे वाघ आहे, दोन वाघ जेव्हा गाठात ना राग असा ढोकणाव देतात डाग, दोनच वाघ आहेत दोन। 5 तारखेला बुवा तुम्ही हात मी असायला पाहिजे तर माझी गुरुपुण्यतिथी आहे। 5 तारखेला माझी शाखा आहे, रायगडचा राजा वसंत भोईर आहे तुमच्या बरोबर, आणि माझी स्वतःची गावची शाखा आहे। पण गुरुपुण्यतिथी असल्यामुळं कार्यक्रमापेक्षा मला गुरुपुण्यतिथी महत्वाची आहे। यदा कदाचित मी आलो तिथं तर आमना सामना होईलच। बुवा ऋषी मुनींकडे काम देणं होती, वशिष्ठ मुनींकडे वशिष्ठ ऋषींकडे काम देणं होती। त्याने फक्त बोलायचं आणि जे पाहिजे ते काम धरून द्यायचं। दिसा दूध नव्हती देती, जे पाहिजे ते त्या विश्वाला जे लागत ते देणारे काम धरून वशिष्ठ ऋषींकडे होती। आणि प्रतिसृष्टी निर्माण करणारे विश्वामित्र, देवानी जी ही सृष्टी निर्माण केली ती सृष्टी निर्माण करणे, प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ताकद ज्यांच्याकडे होती ते विश्वामित्र, तेही त्यावेळेला होते। ते 4 युगात आहेत, आजही वशिष्ठ आणि आनंदीमध्ये आहेत। आणि त्या ऋषींबद्दल तुम्ही जे बोलताय, शास्त्र ताडदेव घराण्याच्या बरोबर शास्त्राचा नाद तुम्ही करायचा नाही। आम्ही बाप होतो, बाप आहोत आणि बापच होणार। आम्ही बाप होतो, बाप आहोत आणि आम्ही बापच राहणार। आज ताडदेव घराण्याचा पाना आहे आणि योगेश बुवा आता गातीलच, मी जास्त काही बोलत नाही। जास्त बोललो तर कसं माहितीये का, मित्र आहेत ते मागे, हा माझं काम नाही। आता योगेश बुवा त्यांच्या गीतातून बोलतील। आणि गवळणी बद्दल तुम्ही बोलले, गवळण मी काय गायली? डबल मिनिंग ची गवळण नाही ती गवळण वस्तूची बोलती गवळण गायले की मथुरेचा घाट चढत असताना त्यावेळी काँक्रीटचे रस्ते नव्हते, डांबरीकरण पण नव्हता। मथुरेचा घाट सुसाट वारा सुटत होता, पाऊस धारा पडत होते आणि शेवाळी बाजते शेवाळी। आता तुम्हाला स्पष्टीकरण सांगतो, शेवाळी बाजल्यावर चिकट होतो, हा मी विषय गायलाय। आणि तुम्ही येऊन परत हांडीवर ना दांडीवर, अशा हांड्या आम्ही लय फोडल्यात। वसंत गोविंद मंगेशनी 12 जणांच्या फोडल्यात। दुरोजबाईंना उद्या 8 वाजता फोन असेल माझा, हा कुठला विषय काढलाय म्हणून। उद्या सकाळी 8ला माझा फोन असेल दुरोजबाईंना। जास्त काही बोलत नाही। तुम्हाला रसिकांना तुम्ही आता इथे थांबलात, पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि इथं मी थांबतो आणि योगेश बुवा सांगतो आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करा। हॅलो हॅलो, या ठिकाणी माझ्या दुसऱ्या बारीचा पुन्हा एकदा सर्व रसिक बाबा प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा। बुवा दुसऱ्या बारीमध्ये म्हणून गेले की योगेश बुवा हे लेडीज बरोबर करण्याच्या लायकीचे गायक आहेत। बुवा लेडीज बरोबर बाऱ्या करायला पण तेवढा दम लागतो। बुवा तुमच्यासारख्या आंडू पांडूचं काम नाही बुवा, तुम्ही एकच फक्त हुशारी करणार। बुवा म्हणून गेले ना, मी पहिल्यांदा असा प्रेक्षक पाहतो बुवा
प्रत्येक वारीला तेच तुम्ही सांगता, प्रेक्षक म्हणजे बुवाने एवढा प्रेक्षक पाहिलाच नाही कधी. बुवा या कधीतरी इथून रत्नागिरीमध्ये अजून तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळेल का? बुवा मांडलेून गेले की सांगा मंडळी मी म्हातारा दिसतो का हो? आता मला सांगा तुम्ही, यांनी चष्मा लावला, मी लावलाय का हो? आता यांना डोळ्याने दिसत ना बायना म्हातारा नाही ते काय करणार म्हणायचं. अहो माझ्याशी एखादी मुलगी आता पण लग्नाला तयार होईल, मी काय बालारामशी बरोबर. आता पण एखादी 2 मुलींचा बाप आहे, पण आता पण एखादी तुमच्या बरोबर कोण होईल का होता यार? अहो तुम्हाला आता 4 मुलं लागले, म्हातारा नाही तर तुम्हाला काय म्हणणार. नंतर बुवानी काढ दिली गवळणीला, म्हणे खालच्या मालावर काय चिकट झाले. बुवा बुवा आमचा विषय काय होता तुम्ही सांगताय काय? बुवा सरळ साधा विषय होता, त्याच्यात फालतू काहीच नव्हतं. मला वाटतं बुवाना बरोबर आवाज गेला नाही. बुवा तुमच्या कानात टाकायला माझ्याकडे अंजना अंजन सफेद कलरचा अंजन आहे माझा. बुवा देव काय टाकायला एका कानात टाकला तर दुसऱ्या कानात ना बुवा धूर येईल धूर. हा नंतर बुवानी एक शेर मारला. शेर बुवा कवी कल्पना करताना कशी केली पाहिजे? रसिकांना वाद वाटू नये म्हणतात. काय म्हणतात? रसिकांना वाद वाटू आणि तुझ्यासारखे म्हणतात फेकले झाटू. बुवा म्हणतात तुझ्यासारखे फेकले छाटू, पण बुवा तुझ्या नको त्या जागेवर असा काढी ना टॅटू. मी पहिलाच सांगितला, सोडवला तर सूत नाही तर मानेवर बसणारा भूत आहे. कारण मला योगेचा जा धव म्हणतात, मला माझ्या आडनावातच आहे धव. अरे तुला असा धव 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 धवीन धव धव धवीन म्हणताय, नाही तर तुम्ही भलतच काहीतरी ऐकाल का? कारण एक ठिकाणी असं झालं होतं रत्नागिरीमध्ये, लांजामध्ये माझा कार्यक्रम चालू असताना मी धव धव धवीन म्हटलं सरळ, एकाने धच्या जागी झा ऐकलं आणि भलतच झालं. ही मराठी भाषा आहे, वळवावी तशी वळते आणि पळवावी तशी पळते. आणि म्हणून बुवा नंतर बुवानी गाणं गायला, काय रेकॉर्ड ब्रेक केलाय ज्याने. योगेश जाधव मोठे शाहीर पाहू नका तुम्ही हलक्यात, बुवा थया थया नाचतोय बायकांच्या घोळक्यात. अहो बुवा तेवढं हँडसमच आहे मी बायकांच्या घोळक्यात नाचायला. तुमच्यासारख्या माकड तोंड्या बुवाना बायकामध्ये घेतील का? अहो तुम्हाला चपलाने मारतील. या सगळ्या गवळणींचा मी श्रीकृष्ण देखणच आहे बुवा, म्हणून मी बायकांचा घोळक्यात. नंतर बुवानी गायला, ओ बोलाती है मगर जाने का नाही. काय म्हणे? हा बुवा फाजील आहे, जिथं तुता हाजीर आहे, याने दुसऱ्याच्या बायकोला पळवून नेलेले, असा काही बुवानी विषय गायला. त्याच्यावर पण आता काट दिले आम्ही, पण आता बुवा जास्त काही बोलत नाही. थोडक्यातच या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतोय बघा, कारण वेळ सुद्धा फार झालेला आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आहे बघा. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं बघा. अरे कशाला ओरडतोस पेंडीला जोर लावून कोथून कोथून. हे थांबले बुवा, कारण बुवा आले आणि मग बुवांची काय तरा झाली. बुवांची गाणी काय काय बुवा, काय तुम्ही गाणी गाताय? बुवाला एखादा मयत झाल्यावर न्यायला लागेल गाणी गायला, हा बुवा. आणि म्हणून काय म्हणायचंय बघा. अरे कशाला ओरडतोस पेंडीला जोर लावून कोथून कोथून. आणि इथं जमले सारा पब्लिक. कांबळे बुवा अरे जाईल तुझ्यावर मोतून.
बुवा नाद करायचा नाही, आपला नाद करायचा नाही बुवा. आपला जर नाद केला तर तुम्हाला वेळ लागेल, वेळ अक्षरशः वेळ लागेल. बुवा सारखे सारखे म्हणून गेले की बुवा स्वतःला आम्ही नाही म्हणत. कधी पण माझ्या बरोबर चला, प्रेक्षक मला भेटल्यानंतर काय बोलतात ते फक्त तुम्ही तुमचा स्वतः कानाने ऐका. आम्ही हे नाव स्वतःहून लावून घेतलेलं नाहीये. ही एखाद्याला पदवी दिली जाते. एखादा चांगला गाणारा असेल, एखादा चांगला शिक्षक असेल तर त्याला वेगवेगळ्या पदवी अशा दिल्या. तसं हे प्रेक्षकांनी आम्हाला हे नावं दिलेले आहेत. रायगडचा टायगर, रायगडचा नाथखुळा सांगून आम्ही स्वतःहून आमची स्वतः कधीच लाल करत नाही हुआ. आणि आमच्या ताडदेव घराण्यातले आमचे गुरु आहेत, त्याने आम्हाला कधी हे शिकवलेलंच नाहीये. मला आमचे या रिलेगावचे आमचे वस्ताद सीतारामची शिकवण सांगतात की योगेश स्वतःचा मोठेपणा कधीच बारीक सांगायचा नाही बुवा. आम्ही ते कधीच सांगत नाही, कारण आमचे जे गुरु सांगतील तेच आम्ही ऐकणार. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आहे बघा, बुवानी चाल सुद्धा गायली होती. एकच वादा राजू दादा, काय योग्या बुवाला म्हणे काळा घोडा लागला. बुवा तुला अशी काळी घोडी लावत ना, हा इथून गेल्यानंतर जेव्हा उठशील ना तेव्हा स्वप्नामध्ये तुला ती काळी घोडी आठवण येईल बुवा. बुवा म्हणतोय काळा घोडा लागला, पण मला सांगा मंडळी, हा घोडा घोडीच्या कुठं असतो? शेवटी वरतीच असतो बुवा. म्हणून जास्त हुशाऱ्या करू नका. म्हणून काय म्हणायचंय बघा, अरे पहुर गावचा मी कोयनूर हिरा. तुमचा सगळा विषय आम्ही कापले, पण या ठिकाणी थोडक्यात मनोरंजन करायचं आहे, कारण तुलेवाला दुसरी बारी ही कमी भेटते, कारण प्रेक्षक वर्ग थांबत आहे. म्हणून काय म्हणायचंय बघा, अरे पहुर गावचा मी कोयनूर हिरा आणि बांधून आलो डोक्याला तुरा. अरे तुला भराया बांगड्या रे, अरे कालचा गाय कुशांबड्या रे. बुवा म्हणतात 25-30 वर्ष झाले मला. बुवा 25-30 वर्ष अशीच घासलात काय बुवा? हा फक्त इथंच तुमच्या हुशाऱ्या, बाकी दुसरीकडे हुशाऱ्या नाही. काय यमक नाही, प्राश नाही, त्याला त्रातिका नाही, वाटिका नाही. असंच बुवा म्हणले की बुवांच्या पाठी 4 म्हणे कवी आहेत. बुवा हा बुवा आज हा कार्यक्रम जवळ आहे आणि रिले गाव म्हटल्यानंतर आमचे मंगेजी बिरगावले यांच्या हक्काचं गाव आहे. त्याने आता सांगितलं इथली शाखा चालवली आमचे शाहीर माझ्या आईलाल वसंत भोईर यांनी, त्यांची शाखा म्हणून. पण ज्यावेळेस इथून आम्ही रत्नागिरीत जातो, लांजा राजापूर सिंधुदुर्ग पर्यंत जातो, त्यावेळेस आमचे वस्ताद मंगेजी बिरगावले आणि ताडदेव घराचे सर्व वस्ताद आम्हाला सांगतात जा बिंदास, कारण आम्हाला खात्री आहे तुझी की तो कार्यक्रम 100% सक्सेसफुल करणार आणि जिंकूनच येणार. प्रत्येक वेळी आमच्या पाठीवर नसतात ते, कारण कधी कधी आमच्या घराण्यातल्या दुसऱ्या शाहिरांच्या बाहेर असतात, मग तिकडे जावं लागतं. पण त्यांना विश्वास आहे आमच्यावर बुवा. असा तयार करा बुवा तुम्ही शिष्य. आणि अजून बुवा एवढी वर्ष का आता कोणतरी शिष्य तयार करा का तुम्हीच नुसतं भूकत राहणार माहीत. हा आणि बुवा हे बुवा विजय पायकोली बुवांचे शिष्य आहेत, ज्यांच्या बरोबर सुद्धा अनेक बाऱ्या झाल्यात. आणि मंडळी विजयजी पायकोली बुवा यांचे मोठे चिरंजीव प्रशांत पायकोली माझ्यामध्ये वाजवत आहेत. प्रशांत एकदा हात वरती करा. एक रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट बँड ही कला आहे. कलाकार कुठेही वाजवू शकतो, पण त्यांच्या वडिलांबरोबर अनेक माझे कार्यक्रम झालेले आहेत. आणि म्हणून काय म्हणायचं बघा, अरे पहुर गावचा मी कोयनूर हिरा. Thank you.
क्षणात सारी करून टाकी अरे क्षणात सारी करून टाकी तुझी कालचा गायक अरे कालचा अरे कालचा गायक तू गायक तू गायक तू कालचा गायक तू गायक तू गायक तू कालचा गायक तू शब्द कालचा गायक तू शब्द तुझा गायक कालचा गायक तू शब्द तुझा राग आहे अहो क्षणात भडकून जातो असा हा आग आहे अरे उगाच चालून माझी कळ काढू नको बुवा अरे मी पण विषारी काळा नाग आहे आई शक्ती तुझ्यातला हा योगेश बुवा अरे टरकाळी फोडणारा बुवा किती हुशारा केलास तुला शेवटी वागतो वागच भडकला तर आगच हा बुवा वाग आहे लक्षात ठेवा आणि म्हणून काय म्हणायचंय बघा गाण्याची चाल आहे
अरे महाराष्ट्रात हिंदुहृदय सम्राट म्हणून गाजला, अरे गाजला, अरे गाजला. अरे काय म्हणायचं बघा, अरे योगेश बुवाची गायकी पाहून, ए बुवा या योगेश बुवाची गायकी पाहून होईल तुझी आगर, आगर, अरे आगर, अरे आगर. शक्ती तुऱ्यातला रायगडचा मी वाघर, आगर. शक्ती तुऱ्यातला रायगडचा